लाईफ, आपल्या सोबतचं लाईफ, निश्चितच विद्यार्थ्यांचं लाईफ हे बदलणार आहे, यात काही शंका नाही. गेल्या एक जवळपास मी 8 महिन्यामध्ये हे अचिव्हमेंट केलं, पण अचिव्हमेंट महत्वाचं नाही, तर मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. एवढं बोलतो, निश्चित या प्लॅटफॉर्मला मिस करू नका. आयुष्यात संधी खूप कमी वेळा येते, ती संधी तुम्ही मिस करू नका. थँक्यू सर. ओके, थँक्यू व्हेरी मच संतोष सर. खूप सुंदर काम नांदेड जिल्ह्यामधून त्यांनी केलेलं आहे. आणि नेक्स्ट डायरेक्ट मी या ठिकाणी आमंत्रित करणार की एज्युटेक सुरू झालं पुण्यामधून आणि ते पोहोचलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये. तर महाराष्ट्राचा एक कोपरा ज्याला म्हटलं जातं विदर्भ, पण असा विदर्भापर्यंत ज्यांनी खऱ्या अर्थानं विदर्भामध्ये एज्युटेकची जी काय ज्योत पेटवली, आज खूप मोठा एक इव्हेंट मागच्या संडेला अमरावतीमध्ये विदर्भामध्ये पार पडला. असे अमरावतीचे विदर्भाचे फाउंडर मिस्टर अमोल काटेकर सर, प्लीज कॉन्फरन्स. 1 मिनिट सर. थँक्यू सर, थँक्यू. यस, नमस्कार मित्रांनो. यस, नाव अमोल काटेकर, प्रॉपर यवतमाळ, विदर्भ बिलॉंग करतो. आणि गेल्या 30-31 महिन्याआधी एज्युटेक मध्ये जेव्हा आलो मित्रांनो, तर मी माझ्या विदर्भाची भौगोलिक परिस्थिती, एज्युकेशनची परिस्थिती बघितली. जिथे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, जी एज्युकेशन मधली जी क्वालिटी आहे ती खरंच कमी प्रमाणात आहे. बऱ्याच तुमच्या पुण्या, मुंबईच्या, दिल्लीच्या शाखा आमच्या इथे येतात, पण शिकवणारे जे स्किल टीचर आहे असे आमच्या इकडे नाही आहेत. एक आमच्याच लेवलच्या लोकांना म्हणजे मुलांना तिथे शिकवण्यासाठी ठेवतात आणि त्यामुळे मुलांमधली जी कॉन्फिडन्स आहे किंवा वॉटेवर त्यांचा जो एक शाळेबद्दल किंवा एज्युकेशनचे जे त्यांचे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम तिथे शॉर्ट आउट होत नव्हते. पण त्या एज्युटेक ज्या दिवशी मी घेतलं, आधी घरी यूज केला, मुलांना चांगले रिझल्ट आलेत आणि रिझल्ट आल्यानंतर मी मग त्याला शेअरिंग करणं चालू केलं. मित्रांनो, खरंच आनंद होतोय का आज हजारो मुलांना आज या एज्युटेकच्या माध्यमातून आमच्या विदर्भामध्ये खूप मोठ्या लेवलला त्यांचे रिझल्ट आम्ही काढलेत. दुर्गम भागामध्ये, मेळघाट सारख्या दुर्गम भागामधनं जर तुम्ही बघितलं, अंकिता कातखेडे, बराच व्हिडिओ आपल्यामध्ये तो अपलोड झालेला आहे, बघत असाल तर तो रिझल्ट पण आमच्या टीमच्या माध्यमातून निघाला. आणि एक आनंद होतो मित्रांनो, ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय ते एज्युकेशन, ज्याला आपण स्वच्छ निर्मळ असं एक एज्युकेशन म्हणतोय, आणि आज प्राऊड फील होतोय. मी बऱ्याचदा स्वतःला समजतो मी पण एक ट्रस्टी आहे. ट्रस्टी असून आपल्याला मोठमोठ्या बिल्डिंगा बांधून तिथे आपल्याला फर्निचर करून इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे, पण आपल्याला सरांनी दिलेलं जे एक जबरदस्त एक प्रोडक्ट आहे तो फक्त मुलांपर्यंत आपल्याला पोहोचून त्यांचे आपल्याला रिझल्ट काढायचे आहे. आय नो या लढाईमध्ये आपण सर्वजण साथ राहणार. एवढंच मी बोलतो, मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एज्युटेक. यस सर, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आज ते महाराष्ट्र तरी बोलत नव्हतं, आज करणचे 2 मित्र आले म्हणून त्यांच्यासाठी म्हणतो जय महाराष्ट्र. आपके लिए था वो, जय महाराष्ट्र. ओके, नेक्स्ट डायरेक्टर आहे ज्यांनी मुंबईमध्ये खूप मोठ्या पदावर असताना, खूप मोठा बिझनेस असताना देखील, म्हणजे की आपण विचार करतो की एज्युटेक कोणासाठी आहे हा व्यवसाय, म्हणजे एज्युटेक ठीक आहे विद्यार्थ्यांसाठी आहे, पण व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला तर आपण विचार करतो की एज्युटेक कोणासाठी, हा व्यवसाय कोणासाठी. तर मला ज्याला कुठेतरी 22,000 पगार आहे, 30,000 पगार आहे, ज्याचं भागत नाही, ज्याचं ऍडजस्टमेंट वाला लाईफ आहे, अशा व्यक्तीसाठी काही एज्युटेक निश्चित नाही. अशा एका व्यक्तीला तुमच्या समोर आमंत्रित करतो की जे ऑलरेडी स्टेबल होते, सेटल होते, महिन्याला 4-5 लाख रुपये इन्कम येत होतं, पण तरी सुद्धा ते सगळं बंद करून आज फुल टाइम एज्युटेक सोबत काय एका मिनिटामध्ये आपण ऐकणार आहोत. प्लीज वेलकम मिस्टर सलीम सर. सलीम सर, तुम्ही सुरू करण्याआधी मला तुमचा एक अनुभव सांगायचा आहे. मी व्हिएतनामला गेलो होतो आणि एज्युटेकमुळे ही संधी मिळाली. इथं अर्निंग बद्दल बोललं जातं, शिक्षण आणि संस्कार बद्दल बोललं जातं, पण इथं एक विशेष गोष्ट आपल्यासोबत होते, ते आपल्याला एज्युटेकच्या माध्यमातून देश विदेश फिरायची सुद्धा संधी मिळते. आणि त्यानुसार आम्ही व्हिएतनामला गेलो होतो आणि सलीम सरांचे वेगळे पैलू त्या दिवशी आम्ही बघितले. सर 4 लाईन ताजा फॅक्टरीतून निघाल्या तुमच्यासाठी. उनकी गायकी सुन के पता नहीं कितनी अनारकलियों ने खुद को दीवार में छुड़वाया है. उनकी गायकी सुन के पता नहीं कितनी अनारकलियों ने खुद को दीवार में छुड़वाया है. ऐसा शहजादा सलीम एजुटेक में पाया है. उनकी कद काठी पे ना जाइए दोस्तों, बड़ी मेहनत से उन्होंने ये मुकाम हासिल किया है. थँक्यू मॅम. थँक्यू सर. जसे आमचे गुरु विनायक सर बोलले की सर्व काही असताना 22 वर्ष मी बँकिंग क्षेत्रात आहे ॲज अ डायरेक्टर असोसिएट नवी मुंबईमध्ये. ऑल इंडिया टॉपर होतो 16 वर्ष. इन्कम सर कमीच बोलले, त्यापेक्षा जास्त होती, पण मान सन्मान आणि जे आपण ज्या क्षेत्रात वागतो लोकांसोबत तिथं आपलं एक नाव हे तिथे नव्हतं. फक्त वर्षातून एकदा स्टेजवर यायचे, ऑल इंडिया टॉपर सलीम शेखरे टाळ्या वाजायच्या, नंतर वर्षभर काहीच नव्हतं. पण
हे क्षेत्र निवडण्याचं निघत होतं की जे माझ्याकडे आले, माझे आपल्या सीताराम दळवी, तेही माझे गुरु, त्यांनी मला समजवलं की असं क्षेत्र आहे. माझी मुलं, 3 मुलं आहेत मला. मोठी मुलगी डॉक्टर आहे, तिचा डेंटल सर्जन, मुलगा MBA करतोय, आणि तिसरी मुलगी जी आहे ती ऑटिझम 3rd इयर मेडिकलला आहे. सर्व स्टेबल असताना पण इकडे येण्याचं कारण एक तर मान सन्मान, आणि जे कार्य घेऊन गेल्यानंतर जे मला मोजकीच नवी मुंबईमध्ये एक निर्मळ फक्त लोक बँकिंग क्षेत्रात आज पूर्ण भारत ओळखतोय, ह्याचं मला खूप प्राऊड फील करतो. जसं व्हिएतनाम म्हटले, कर्नाटकमध्ये आम्ही मँगलोरला गेलो, एवढे मजा येते ना. सलीम सर जे येतात ना, म्हणजे पैशापेक्षा किती लाख पटी नेहमी कमवलं, कारण की माणसं कमवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ज्यांनी माणसं कमवली ना, आयुष्यासाठी आणि पैसे कमवले बाय डिफॉल्ट. आता जे सरांनी केलंय, गेल्या वेळी पण मुंबईला बोललो होतो, मुंबईमध्ये सर असे म्हणतात की सरांनी रुरलसाठी हे केलंय की त्या विद्यार्थ्यांना पण मिळायला पाहिजे क्वालिटी एज्युकेशन. तर सर तुम्हाला सांगू इच्छितो, मुंबईतून तीच परिस्थिती आहे जी रुरलची आहे. आज 30% आपण म्हणतो की मुंबईमध्ये लोक राहतात, तर काही 5% मोजकीच लोक आहेत ना, ते चांगले क्लास अफोर्ड करू शकतात. बाकी मी जिथे राहतो, नवी मुंबई एवढं बेस्ट सिटी, त्यामध्ये 90% मुलांना पैशाच्या अभावानं क्लासला जात नाहीत, होम ट्युशन जातात आणि रिझल्ट येत नाही. शाळा म्हणते सर इथं असतील सर, सॉरी शिक्षकांना बोलतो, शाळा म्हणतात की मी शाळेत जातो, 100% रिझल्ट लागला माझ्या शाळेचा. शाळा म्हणते माझ्या शाळेचा 100% रिझल्ट लागला, पण त्या 100% मध्ये अबोव 75 मुलं किती आले ना, तर 3 जॉब सायलेंट होते तिथे. जे सरांनी केलं सरांनी की आपल्या विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी अबोव 75 कसा येईल ना, ह्याचा विचार केला. कारण की आजकाल मॅडम पर्सेंटेज सर्व आहे, बाकी काही नाहीये. आपली वेळ एवढी होती, भीतीपोटी शिकलो, 40-50% पास होणंच महत्वाचं होतं. पण आज 80% जरी आले ना, ते विचार करायला लागतो मुंबईसारख्या ठिकाणी की कॉलेजला ऍडमिशन मिळेल की नाही सर. आणि ते काम केलं फक्त एज्युटेकनी. एकदा जोरदार व्यवसायाचं काम केलं.